शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता शेतकऱ्यांनो, बँक खाते तपासा, पीक विमा जमावण्यास सुरुवात झालेली आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आजपासून सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे. थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे. तर तब्बल यामध्ये जे की दुसऱ्या टप्प्यांमध्ये निधी इथं आलेला आहे, यामध्ये 1219 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर होऊन या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे. तर आता यामध्ये राज्यातील 8,43,000 शेतकरी बांधवांना 400 कोटी रुपये याप्रमाणे पैसे इथं पीक विम्याचे जमा होत आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येतील, टप्प्याटप्प्याने इथं जमा होणार आहे. तर यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे. तर या जो काही पीक विमा आहे ते जमा होण्यास सुरुवात. तर अनेक जिल्ह्यांमध्ये वाटपसुद्धा सुरू झालेले आहे, काही जिल्हे प्रक्रियेमध्ये आहे. तर आता यामध्ये यवतमाळ आहे, बुलढाणा आहे, बीड, लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद. तर आता पीक विम्याचा दुसरा टप्पा जे की 1219 कोटी रुपयाचा, जे की पहिला टप्पा तर सर्व शेतकरी बांधवांना मिळतच आहे, त्या पाठोपाठचा दुसरा टप्पासुद्धा इथं मोठी अपडेट आलेली आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. तर यामध्ये बीडमध्ये 65 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. यवतमाळमध्ये 70 कोटी रुपये लवकरच जमा होईल, वाटप सुरू व्हायचं आहे यवतमाळमध्ये. लातूरमध्ये 55 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. नांदेडमध्ये 60 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. परभणीमध्ये 50 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. आता ज्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे त्याच्या समोर वाटप सुरू झालेलं आहे असं दिसत आहे. यानंतर सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येणार नाही. ज्यांनी पीक पाहणी केलेली आहे, ज्यांना कोणाला आलेला नसेल तर अशाने लेखी अर्ज द्यायचा आहे, तरच पीक विमा मिळेल. जालन्यामध्ये 45 कोटी रुपये लवकरच इथं जमा होणार आहे. हिंगोलीमध्ये 35 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. उस्मानाबाद धाराशिवमध्ये 40 कोटी रुपये मंजूर होऊन वाटपास सुरुवात झालेली आहे. अकोल्यामध्ये 30 कोटी रुपये मंजूर झालेले आहे, लवकरच वाटप सुरू होईल. अमरावतीमध्ये 45 कोटी रुपये मंजूर झालेली आहे, प्रक्रिया सुरू आहे. जसे की सर्वे कंप्लीट होतील, अप्रूव्हल मिळेल तर पीक विमा वाटप जमा होईल. याचप्रमाणे बुलढाणामध्ये 50 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे. वाशिममध्ये 28 कोटी रुपये प्रक्रिया इथं सुरू आहे, लवकरच जमा होईल. नागपूरमध्ये लवकरच 38 कोटी रुपये मंजूर झालेले आहे, नागपूर जिल्ह्यांकरिता लवकरच जमा होईल. यानंतर इथे आपलं नागपूर झाल्यानंतर इथे आपलं वर्ध्यामध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे, जे की 25 कोटी रुपये इथं आलेले आहे. चंद्रपूरमध्ये प्रक्रिया सुरू आहे, जे की 30 कोटी रुपये इथं आलेले आहे. गडचिरोलीमध्ये 20 कोटी रुपये इथं आलेले आहे, प्रक्रिया सुरू आहे, लवकरच जमा होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये 42 कोटी रुपये इथं आलेले आहे, लवकरच जमा होईल. धुळेमध्ये सुद्धा 22 कोटी रुपये इथं आलेले आहे, लवकरच जमा होईल. जळगावमध्ये 35 कोटी रुपये वाटप इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. नाशिकमध्ये 40 कोटी रुपये लवकरच जमा होईल. अहमदनगरमध्ये 48 कोटी रुपये लवकरच जमा होईल. पुणेमध्ये 30 कोटी रुपये वाटप इथं सुरू झालेलं आहे. यानंतर येते आपलं सातारामध्ये 25 कोटी रुपये लवकरच जमा होणार आहे. सांगलीमध्ये 28 कोटी रुपये. आता हा जो पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांना इथं जमा होत आहे, ज्यांचं सर्वाधिक बाधित क्षेत्र आहे अशा शेतकरी बांधवांना. कोल्हापूरमध्ये 32 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. रत्नागिरीमध्ये 18 कोटी रुपये लवकरच इथं जमा होईल. यानंतर इथे सिंधुदुर्गमध्ये लवकरच 15 कोटी रुपये मिळणार आहे. पालघरमध्ये 20 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. ठाण्यामध्ये 22 कोटी लवकरच जमा होईल. तब्बल 1,219 कोटी रुपयाचा पीक विमा दुसऱ्या टप्प्यांमध्ये इथं जमा होत आहे. तर आता यामध्ये तुमचं नाव आहे की नाही यादीमध्ये लगेच तपासायचं आहे. तर आता ज्यांना कोणाचं यादीमध्ये नाव नसेल तर अशांनी लेखी तक्रार द्यायची आहे व ऑनलाईन तक्रार द्यायची आहे. तर ते कशी द्यायची आहे, सर्वप्रथम गुगलवरती जा, जे काही पीक विम्याचे ऑफिशियल पेज ओपन करा. त्यानंतर ग्रीव्हन्स या ऑप्शनवरती किंवा कंप्लेंट ऑप्शन दिसेल किंवा हेल्प किंवा सपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. जे काही रजिस्टर कंप्लेंटवरती पर्याय निवडा. यामध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर, आपलं राज्य महाराष्ट्र, जिल्हा, तालुका, पिकाचा प्रकार, सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, ॲप्लिकेशन नंबर म्हणजे आपले ॲप्लिकेशन आय डी इथं टाकायचे आहे. तर याप्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंट्स तिथं अपलोड करायचे आहे. यामध्ये तुमची समस्या सांगायची आहे की पैसे जमा झालेले नाहीत. त्यासोबत आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12/8 आणि अर्ज सबमिट करायचा. आणि तुम्हाला जे काही इथं दाखवल्याप्रमाणे कंप्लेंट नंबर, रजिस्टर्ड जे की रेफरन्स आय डी तुमच्याकडे जवळ व्यवस्थित ठेवायचे आहे. दुसरा जो पर्याय, ज्यांना कोणाला पीक मारलेला नसेल, क्रॉप इन्शुरन्सचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, प्ले स्टोअरवरती जाऊन मोबाईल नंबर टाका आणि लॉग इन करा. यामध्ये जे काही कंप्लेंट पर्याय यावरती क्लिक करा आणि स्टेटस तुम्हाला इथून ट्रॅक करता येणार आहे. आता ई पीक पाहणी सर्व शेतकरी बांधवांना बंधनकारक आहे. ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे अशा शेतकरी बांधवांना पीक विमा
भरपाई अशी मदत दिली जाणार आहे. अनेक शेतकरी बांधवांनी पीक पाहणी केलेली नाही, तर अशांचे क्लेम अडकलेले आहेत, तर अशांना पैसे तर येणार नाही. कोणत्या शेतकऱ्यांना पैसे तर जमा होत आहे? सर्वप्रथम ज्या शेतकरी बांधवांचा अतिवृष्टी असेल, सतत पावसामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे, कीड रोगामुळे ज्या शेतकरी बांधवांचं पिकाचं नुकसान झालेलं आहे, तर अशांना भरपाई इथं देण्यात येत आहे. याचप्रमाणे ज्यांनी तक्रार केलेल्या होत्या, ज्यांच्या शेतातील सर्वे इथं झालेले आहे, सरकारकडून किंवा पीक विमा कंपनीकडून सर्वे इथं झालेले आहेत, ज्यांचं सर्वेच्या यादीमध्ये नाव आहे, तर अशा लाभार्थ्यांनाच पीक विमा इथं जमा केल्या जाणार आहे. आता यामध्ये ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, तर अशा शेतकरी बांधवांना ज्यांचा पीक विमा फॉर्म मंजूर झालेला आहे, याचप्रमाणे ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे, DBT ॲक्टिव्ह आहे, तर अशांच्या खात्यामध्ये 1219 कोटी रुपये टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. आता कोणाला पैसे येणार नाहीत, ज्यांच्या शेतातील सर्वे झालेले नाही, आधार लिंक नाही, बँकेची माहिती चुकीची दिलेली आहे किंवा स्वतःचा फॉर्म चुकीचा भरलेला, तर अशांना पैसे तर येणार नाही. आता लेखी अर्ज द्यायचे आहे, हे जे की तालुक्याच्या ठिकाणी लेखी अर्ज द्यायचा आहे. प्रति पीक विमा प्रतिनिधी आपल्या कंपनीचे नाव लिहिलं नाही तरी चालेल, तुमचा तालुका लिहा, जिल्हा लिहा. पीक विमा मंजूर असूनही रक्कम खात्यात न जमा झाल्याबाबत अर्ज, तर हा जो अर्ज आहे ते तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी द्यायचा आहे. पीक विमा ऑफिस आहे, सर्व तालुक्याच्या ठिकाणी एक प्रतिनिधी राहते, तिथं नेऊन तुम्हाला ऑफिसला द्यायचं आहे. मी खालील सही करणारा अर्जदार, तुमचं नाव लिहा, गावाचे नाव, सन 2025-26साठी माझ्या शेतातील पिकाचा पीक विमा फॉर्म भरलेला आहे. माझ्या शेतातील पिकाचे नुकसान अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं असून त्याबाबत सर्वे पंचनामे देखील करण्यात आलेले आहे. तथापि माझा पीक विमा मंजूर असूनही आजपर्यंत माझ्या खात्यामध्ये जो काही तुम्हाला हा महिना दिलेला आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. जशाच्या तसा तुम्हाला हा जो महिना आहे इथं लिहून घ्यायचा आहे. अर्जदाराचे नाव, पिकाचे नाव, म्हणजे यामध्ये सोयाबीन आहे, तूर आहे, कापूस आहे, पॉलिसी नंबर, बँक खात्याचा क्रमांक, बँकेचे नाव, मोबाईल नंबर. तरी माझा प्रलंबित पीक विमा तात्काळ तपासून रक्कम लवकरात लवकर जमा माझ्या खात्यामध्ये करण्यात यावी, नम्र विनंती. आपला विश्वासू नाव, दिनांक. त्याचप्रमाणे आता यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र जोडायचे आहे. आधार कार्डचे झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती 7/12/8 आणि नुकसान भरपाईचे पंचनामे झालेले असेल त्याची, तर पीक पाहणी केली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट. आता याचप्रमाणे जे की तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 14447, तर यावरती कॉल केल्याच्या नंतर कॉल करण्याआधी पीक ज्यांना कोणाला कॉल करायचा आहे, तर ज्यांना पैसे आलेले नाहीत, अर्ज पेंडिंग आहे, अर्ज किंवा क्लेम रिजेक्ट झालेले आहे, पैसे तुम्हाला पीक विम्याच्या आधी का आलेले नसेल, तर अशाने 14447, तर यावरती तक्रार करून राहिलेला पीक विमा तुम्हाला मिळवता येणार आहे. तर लगेच कॉल करा व पीक विमा वाटप आता सुरू झालेल्या सर्व जिल्ह्यात लवकरच पीक विमा जमा होईल.